सन्मान या ठिकाणी करायचा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल हलकाशा हाताने फटका केला. एक सिंगल रन. सिंगलच्या माध्यमातून स्वतःचं व संघाचं श्री गणेश पहिल्याच बॉलवरती ओपन करत असताना शाकीरला पण पाहतोय. रन मशीन ऑफ तारापूर या उपाध्यानं ज्याचे काही पाहिलं तर त्याने या स्पर्धेमध्ये पहिलं अर्धशतक बनवलंय. अनवर सर यांना विनंती करतो आपण देखील या मंचावरती. याही बॉलला मात्र बॉलला सोडून दिला. पंचांचा इशारा येतो. व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन. अनवरजी शेठ यांना विनंती करतो आपण या VIP टाईज वरती. शाकीरजी बावला सरांच्या माध्यमातून मागच्या वर्षी देखील गॉगल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं होतं. याही वर्षी सामनावीरचा पुरस्कारित करता गॉगल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं. निलेश वाणी यांना विनंती करतो आपण सरांचं स्वागत. जवळ बाक टू क्रिकेट पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. याही वाला मात्र हलक्याशा हाताने फटका खेळायचा तर परंतु चेंडू मात्र अंतिम क्षणाला पायाला आदळला. अर्थातच लेग बायचे संकेत पंचांकडनं देण्यात आल्यात. धावफलकावर धावा आपण पाहतोय. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 या अंकांवरती पहिल्या चेंडूवरती सिंगल, दुसरा चेंडू वाईट, तदनंतर पुन्हा एकदा डॉट, तदनंतर लेग बायच्या माध्यमातून एक सिंगल रन. पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज दीपक शाकीर करिता फुलटॉस समोर दिशेने स्वतःच्या फॉलोत जरूर क्षेत्ररक्षण केलं परंतु बॉल मात्र हातातनं सरकल्यानंतर कव्हरच्या रिझनला एक सिंगल धावन करिता पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. निलेशजी पाटील सरांनी विनंती करतोय आपण आपल्याशी बस मात्र शाकीरजी बाहुला अनवर साई यांचं मात्र स्वागत सन्मान करायचा आहे. या ठिकाणी मात्र डॉट बॉल याचं बॉल होता. अंतिम बॉल पहिल्या षटकातील. या बॉल मात्र पंचांचं बोट आकाशाकडे फलंदाज बाद. पाय मात्र स्टंप वरती आदळले. पंचांनी पाहिलं आणि या ठिकाणी मात्र फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतात. आपण पाहतोय मॅन ऑफ द मॅच करिता धीरज पाटील, बाबू भुईर यांच्या माध्यमातून टी शर्ट देण्यात आलेत. वामा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून सॉक्स देण्यात आलेत. मोबाईल एअर यांच्या माध्यमातून एअरफोन या ठिकाणी देण्यात आलेत. जिमे गावड सरांच्या माध्यमातून थम्सअप या ठिकाणी पाहायला मिळतोय. आणि सामनावीरच्या पुरस्काराकरिता या ठिकाणी मात्र गॉगल न्यू ऑप्टिकल या शॉपच्या माध्यमातून देण्यात आलं. आपण पाहतोय मॅन ऑफ द सिरीजसाठी रोशनजी मोरे त्यांच्या सोबतीनं देवेंद्र गावडे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी बायसिकल देण्यात आली. श्री साई अक्वाड यांच्या माध्यमातून देखील या स्पर्धेकरता आर्थिक सहाय्यक पाहायला मिळतोय. राजन सरांच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळते. बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर, बेस्ट बॅट्समॅनची ट्रॉफी देखील राजन सरांच्या माध्यमातून देण्यात आली. तदनंतर आपण पाहतोय ट्रॉफी जे 4 करंडक आपण पाहतोय आदरणीय सन्मान्य अश्विन सरांच्या माध्यमातून देण्यात आल्या. फर्स्ट प्राइज, सेकंड प्राइज, थर्ड प्राइज आणि 4th प्राइजची ट्रॉफी या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून देण्यात आल्या. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात पंकजी गावडे, तदनंतर रोशनजी मोरे, सुशीलजी मोरे, धीरजजी पाटील असतील, तदनंतर मात्र विकासजी मोरे, निलेशजी पाटील, ओंकारजी पाटील असतील, प्रेमजी मोरे, हितेश घरत असतील, निलेश वाणी असतील, अनिश ठाकूर असतील, करण ठाकूर असतील, प्रताप सर असतील, तदनंतर मात्र रिंकेश असतील, प्रसाद असतील, साहिल असतील, अशी संपूर्ण एंटायर टीमच्या माध्यमातून ही स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळतंय. बलवंत पाटील यांच्या माध्यमातून स्पर्धेचं आयोजन पाहायला मिळते. धीरजजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. जवळ बॅक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने या वेळेला बिटवीन द गॅप बॉल फरार चेंडू सीमा रेषा पलीकडे शाकीरच्या बॅटमधनं क्वालिटी चौकार 4. एकदा धाव फलकावरती नजर टाकूया. 2 बॉलचा खेळ समाप्त आणि 12 धाव फलकावरती. भार्गव जनरेटर आपल्याला पाहायला मिळतात.
त्यांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यात आलं. जनरेटर त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं देखील आयोजकांच्या वतीनं मनापासून हृदयाच्या अंतकरणापासून आभार व्यक्त करतोय. जवाब बाक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने 2 बॉलचा खेळ समाप्त. 12 धावा फलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी करण्याकरिता गोलंदाजी ट्रॅकवरती सदम. यावेळेला पुन्हा एकदा त्याच झोन मध्ये फटका खेळलाय, परंतु आता चेंडूला स्टॉप केलाय. कुठलीही धाव स्वीकारली नाही आहे. निर्धाव चेंडू डॉट बॉल. धाव फलकावर धावा स्थिरवल्यात 12. या अंकांवरती 1 विकेट गमवून फलंदाजी करतोय तारापूर 11. तेजस्वी पाटील यांचा देखील स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येईल. याही वाला फटका छान केलाय. पुन्हा एकदा चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. एक सिंगल रन, सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा 14. या अंकावरती 14 रन ऑन दी बोर्ड. 1.4चं खेळ समाप्त. दुसरा षटक प्रगती पथावरती सध्याच्या गईला सुरू असताना सातिमचा पुढचा बॉल. याही वाला अलीकडे शाताना फटका केलाय. पुन्हा एकदा घोषंगी क्षेत्रामध्ये हा बॉल ट्रॅव्हल होतो. आणखीन एक सिंगल रन. सिंगलला धावफलकावरती 15-15. लॉस ऑफ 1 विकेट. लास्ट टू अंतिम बॉल. दुसरा षटकातील घेऊन गोलंदाज. यावेळेला टॅप, परंतु मात्र स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये चेंडूला अडवलाय. निर्धाव चेंडू डॉट बॉल. षटक संपले 2 आणि 2 षटकामागे धावा बनवले तब्बल 15. 15 रन ऑन दी बोर्ड, 1 लॉस. प्रथम बॅटिंग करत असताना तारापूर 11 या संघाची सुरुवात पाहायला मिळते. सेमीफायनल 1 फर्स्ट इनिंग प्रोग्रेस घाटवरती सुरू असताना आपण पाहतोय. मागच्या वर्षी देखील हे 2 संघ सेमीफायनल 1चा सामना केला होता. त्यावेळेला मात्र दीपक युवा टायगर ह्या संघाने मध्ये तारापूर 11 संघाला पराभूत छायेत टाकलं होतं. परंतु यावर्षी पुन्हा एकदा संधी आलाय तारापूर 11 संघाला विजयाचा शंखनाद करण्याची. परंतु पाहूया त्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा विजेता पथ कुठल्या बाजूने जाईल. याही वेळेला एका हाताने 1 हँड शॉट केला कव्हरला. आणखीन एक सिंगल रन. 16 धावा, 16 रन ऑन दी बोर्ड. दीपकच्या पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी मात्र सिंगल रन येत असताना पाहायला मिळतात. दीपकला आपण पाहतो या संघाचा परफेक्ट ऑलराऊंडर बॉलिंग ट्रॅक वरती बेस्ट टू बेस्ट. यावेळेला समोर दिशेने बिटवीन द गॅप मध्ये बॉल वरार. आणखी एक क्लास चौकार 4. काय फटका केला. ऍक्शन रिप्ले या ठिकाणी पाहायला मिळतोय. जागा बनवली, रूम बनवलं आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय. सीमा रेषा पलीकडे मायबाप प्रेक्षकांना सलामी ठोकणारा शाकीरच्या बॅटमधनं कडक चौकार 4. या ठिकाणी मध्ये चौकार येत असताना पाहायला मिळतं. चौकारच्या मधून 20-20 रन. पुन्हा एकदा दीपक टू शाकीर बेस्ट टू बेस्ट. या बॉल हेलिकॉप्टर ऑन साइडला उडवलाय आणि सरळ चेंडू सीमा रेषा पलीकडे. हे प्रेक्षक या ठिकाणी खुश होत असताना पाहायला मिळतात. शाकीर वरती पैशांचा पाऊस पडताना पाहायला मिळतोय क्रीडांगणावरती. जर मित्रांनो शाकीरची फलंदाजी आवडचं टाळायला हरकत नाहीये. रन मशीन ऑफ तारापूर आज मैदानावरती पुन्हा एकदा धाडली आहे. काय फलंदाजी करतोय. अब्सोल्युटली राईट अँड फंटास्टिक बॅटिंग. ज्याने पैसे उधळलेत ना त्याला आपण मेगा स्क्रीन वरती पाहतोय. साहिलच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे उडवताना पाहायला मिळाले. शाकीरच्या फलंदाजावरती ते मात्र भरपूर खुश होत असताना पाहायला मिळतात. तुम्ही क्रिकेट खेळताना काय कमवलं तर हे कमवलंय. हे पहा ऍक्शन रिप्ले. या ठिकाणी साहिलच्या माध्यमातून पैशांचा पाऊस पाहायला मिळतोय. शाकीरच्या चेहऱ्यावरती एक हलकीची स्माइल पाहायला मिळतोय. ज्याने ज्याच्यासाठी केलं ते परिश्रम कष्ट आणि ते आज कष्ट मात्र यशस्वी ठरले गेले. ज्याच्या नावावरती 8 अर्धशतक आपण पाहायला मिळतात. प्रेक्षकांना विनंती असेल आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. आयोजकांच्या माध्यमातून सूचना आल्या. प्रत्येक प्रेक्षकांना विनंती करतो आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये जायचं नाहीये. ज्यावेळेला इनिंग संपेल त्यावेळेला तुम्ही डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये खेळाडूंना पैसे देऊ शकतात हे आयोजकांनी सांगितलंय. साहिल पुन्हा एकदा विनंती करतो आपल्याला. या ठिकाणी पुन्हा एकदा साहिल गेले आहेत आणि या ठिकाणी पुन्हा एकदा पावसाचा पाऊस पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना विनंती करतो प्लीज कृपया करून आपण क्रीडांगणावरती यायचं नाहीये. कारण की
या ठिकाणी टायमर ऑन आहे, त्याच्यासाठी मात्र प्लीज आणि कृपया करून आपल्याला रिक्वेस्ट करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. आज शाकीर मुल्ला वन साइड हिरो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करतोय, ज्याने आतापर्यंत आपल्या कारकिर्दीमध्ये बॉक्स क्रिकेटमध्ये तब्बल 10 पेक्षाही जास्त अर्धशतक ज्याने बनवल्यात, हाफ सेंचुरी ठोकल्यात, तो खेळाडू मैदानावरती इन ऍक्शन. हे पहा प्रेक्षक भरपूर मोठ्या प्रमाणात मात्र खुश होत असताना पाहायला मिळतात शाकीर वरती. शाकीरने आज फक्त इतकंच सांगतोय, क्रिकेटमध्ये पैसा कमवणं माझ्यासाठी महत्व नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये धावा बनवणं हे माझ्यासाठी खूप खूप महत्वपूर्ण आहेत. आणि धावा बनवतो आपल्या संघाकरिता. यावेळेला बॉल सोडून दिला, पंचांचा इशारा तर व्हाईट बॉल. प्रेशर दबाव क्रिएट केलाय अपोजिट संघाच्या गोलंदाजांच्या विपक्षामध्ये. शाकीरची पाठ पुन्हा एकदा तडपली आहे क्रीडांगणावरती. यावेळेला कशा हातानं एक पुन्हा एकदा सिन्सिबल क्रिकेट सातत्यानं दाखवतो मैदानावरती. एक सिंगल, एकच्या मधनं दफल करतात, 13 रन ऑन दी बोर्ड. प्रत्येक जण म्हणत होता शाकीर आता थांबलाय, शाकीर आता संपलाय. पुन्हा एकदा वेगूर चषकामध्ये सांगितलं, सूर्यास्त के बाद सूर्योदय जरूर होता है और असफलते के बाद सफलता जरूर होती है. आणि आज पुन्हा एकदा त्या थाटामध्ये उभा आहे स्विच हिट. परंतु यावाला मात्र यष्टी रक्षा बीट झालेत. पंचांचा कुठला डिसिजन या ठिकाणी पोहोचवला जाईल. एक्झॅक्ट मैदानावरती घडलं काय, बिघडलं काय, चर्चा सुरू आहे. आणि पंचांमध्ये तिसऱ्या पंचांची मदत या ठिकाणी घेण्यात आली आहे. एक्झॅक्ट बॉलवरती काय घडलंय, व्हाईट बॉल की वाईट नसणार, या गोष्टीची चर्चा सुरू आहे. आता डिस्कस करतील या ठिकाणी मात्र खेळाडू. दीपक वरती विपक्षामध्ये धावा आल्या आहेत. हे आहे प्रेक्षक. या ठिकाणी प्रेक्षकांना कॅमेरा मध्ये कैद करत असं पाहतो हितेश पागदरे ब्रँड ऑफ सातपडी कटर रिटर्न या ठिकाणी पाहायला मिळतात. सातपडी पासून दिल्लीपर्यंत, दिल्लीपासून कट्टरपर्यंत ज्या कॅमेरामॅनची चर्चा झाली, तो कॅमेरामॅन या ठिकाणी ही स्पर्धा आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करत असताना पाहायला मिळतोय. त्याच्या स्वप्नील देखील पाहायला मिळतात. निलेची वाणी सरांना विनंती करतो आपण या. निलेची वाणी सरांना विनंती करतो आपण या समोरच्या कक्षेमध्ये यायचंय. निलेची वाणी सरांना विनंती करतो आपण या. चला डगआउट मधनं प्लीज आणि कृपया करून खेळाडूंना विनंती असेल, आयोजकांच्या माध्यमातून आपण मासेस खेळाडूंपर्यंत पोहोचवू नका. यतीन पाटील आणि त्याच्या सोबतीनं जबीर खान. यतीन पाटील आणि जबीर खान या ठिकाणी आहेत का? प्लीज आपण असतील तर समोरच्या कक्षेमध्ये या. या ठिकाणी मात्र आयोजक आपल्याला विनंती करतात. यतीन पाटील आणि त्याच्या सोबतीनं जबीर खान आपण या. आणि दिवेश पाटील, दिवेश पाटील आपण देखील यायचंय. पंच आपल्या जागेवर येते, तदनंतर आपल्यापर्यंत डिसिजन या ठिकाणी पोहोचवलं जाईल. एक्झॅक्ट मैदानाच्या आतमध्ये घडलं काय, बिघडलं काय, आणि पंच आपल्या मुख्य स्थानी जातात आणि तदनंतर आपल्यापर्यंत डिसिजन पोहोचवलं जाईल. या वेळेला मात्र पंचांचे हात समांतर आणि धावा मिळतील फलकावरती अवांतर. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले पाकदरी नेटवर्क मिनीच्या माध्यमातून आपल्याला दाखवलं जाईल LED स्क्रीनवरती. या ठिकाणी आपण पाहणार आहोत. अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेते लेग ब्रेक बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला दीपकचा. आणि या ठिकाणी मात्र व्हाईट +1 अशा पद्धतीने या बॉलवरती धावा मिळतील तब्बल 2. आणि 2च्या मधीने धावफलकावर 32 धावफलकावरती पाहायला मिळते. या षटकातील तब्बल चेंडू फेकून दिला 5. अजूनही अंतिम बॉलचं खेळणं बाकी आहे.
तिसरा षटक प्रगती पथावरती. दीपकने आतापर्यंत 11 चेंडू टाकल्यात. 11 चेंडू मागे 20 धावा खर्च केले. एक महत्वाची विकेट देखील त्यांच्या माध्यमातून टिपण्यात आली. लास्ट टू अंतिम बॉल दीपक टू शाकीर. याही वाला फटका छान केलाय, परंतु चेंडू मात्र गोशांगी क्षेत्रामध्ये ज्या वेळेला स्ट्रोक खेळला त्यावेळेला शाकीरच्या चेहऱ्यावरती पुन्हा एकदा फेक स्माइल आपण म्हणतो ना, ती स्माइल त्यांच्या चेहऱ्यावरती पाहायला मिळाली आणि पुन्हा एकदा बॉल गोशांगी क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाले. एका धावांकरिता सेमी फायनल 1 आपण पाहतो. फर्स्ट इनिंग प्रगती पथावरती सध्याच्या घडीला सुरू असताना 3 षटक संपले, 33 धावा. फिल्डिंग करण्यास संघाचं लक्ष वेधतोय. टायमरकडे देखील लक्ष असू द्या. टायमर देखील ऑन आहे. 4 षटक हाताळण्याकरिता आपल्याला 15 मिनिटं दिल्यात. 15 मिनिटांमध्ये 4 षटक परिपूर्ण करायच्यात, अन्यथा अंतिम षटकामागे एक खेळाडू किप्परच्या बाजूने अर्थात स्लीपला तैनात केला जाईल. दक्षता असू द्या. 11-11 प्रति षटकामागे बनवल्यात. आता येणाऱ्या 12 मध्ये जर पुन्हा एकदा 22 झालं तर डेफिनेटली 55 होऊ शकतं. परंतु पाहूया येणाऱ्या 12 मध्ये काय घडेल. यॉर्कर फटका छान केला, परंतु क्षेत्ररक्षकाला बॉलने निवडलाय. कुठलीही धाव नाहीये. निर्धाव चेंडू डॉट बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण अभिषेक कडनं पाहायला मिळालं. यावेळेला वेगवान चेंडू होता, परंतु लेग स्टंपच्या खूप बाहेर आहे. पंचांचे बोट या ठिकाणी आमच्याकडे वळतात. एक्स्ट्रा रन. 34 धाव पलकरती पाहायला मिळतील. गोलंदाजी करण्याकरता अभिषेकला आपण पाहतोय. त्याच्या समोर आहे शाकीर. 13 मध्ये 22 या अंकांवरती खेळतोय. याही वेळेला फटका चॉप केला आहे, परंतु या वेळेला मात्र एकच धाव. एका धावांवरती फलंदाजांना मैदानाच्या आतमध्ये सॅटिस्फाईड व्हावं लागतं. फटका छान केला होता, परंतु क्षेत्ररक्षकांना पुन्हा एकदा बॉलने निवडलाय. बिटवीन द कॅप मध्ये फटके खेळावे लागतील. शाकीर आणि त्याच्या सोबतीनं आपण फलंदाज पाहतोय मलिकला. मागच्या सामन्यामध्ये ओपनिंगच्या भूमिकेमध्ये आले होते. या सामन्यामध्ये वन डाऊनच्या भूमिकेमध्ये थोडंसं चेंजेस करण्यात आले शाकीरकडनं. याही वाला वेगवान बॉल होता. यष्टीरक्षक थोडेसे फॉर्मलिंग झाले ते, बरं चांगलं यष्टीरक्षण पाहायला मिळालं. शब्दांच्या माध्यमातून चेंडूला स्टॉप केला. कुठलीही धाव याही बॉलवरती नाही आहे. टर्निंग पॉईंट षटक पाहायला मिळते. इकॉनॉमिकल बॉलिंग, कंजूसी गोलंदाजी कशी करावी त्याचं प्रमुख उदाहरण अभिषेक नावाप्रमाणे कामगिरी करतो मैदानाच्या आतमध्ये. यावाला पुन्हा एकदा बॉलला सोडून दिला. पंचांचा इशारा तर वाईट बॉल. मलिकनं आज मात्र 2 सामन्यामध्ये एक विकेटचे फटके खेळले, परंतु ते सातत्यानं अनसक्सेसफुली ठरले होते. तेच खेळाडू आहेत. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती थोडी पंचांसोबत चर्चा झाली शाकीर आणि पंचांमध्ये. या फुलटॉस बॉल वरती फलंदाज बॉस बनल्यात आणि सरळ चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषा पलीकडे. मलिक गवंडी ह्याच्या बाट बदन नेत्रदीपक चौकार 4. असे कमी खेळाडू असतात जे बॉलच्या मिरेटवरती फटक्यांची मेजबानी करतात आणि हा फलंदाज त्यापैकी एक आहे. तुम्ही ज्या ठिकाणी चेंडू टाकणार मी त्याच दिशेने फटक्यांची निवड करणार, हे मलिक गवंडी मैदानाच्या आत दर्शवतोय. याही वेळेला बाकफूटला आले. बाकफूट पंच. बॉल पॉइंटला ट्रॅव्हल. एकच धाव या ठिकाणी मिळते. 1च्या मदतीने फलकावरती धावा. 41-41. लास्ट टू गो. अंतिम बॉल. स्ट्राईक एंड वरती शाकीर. प्रोजेक्ट स्कोर आपला दाखवतोय अब तक 56. यावेळेला खालीच राहिलाय, परंतु टॅपचा फटका केला आणि या ठिकाणी निर्धाव चेंडू तसं पाहायला मिळतो डॉट बॉल. शाकीरला वाटलं होतं की हा बॉल मध्ये नॅचरल बाउन्स येईल, परंतु चेंडू पडल्यानंतर अगदी जमिनीच्या लगत बॉल हा ट्रॅव्हल झालाय. कुठलीही धाव नाही. निर्धाव चेंडू डॉट बॉल. या ठिकाणी नेक्स्ट इयर ज्या वेळेला ही स्पर्धा होईल त्या स्पर्धेचा प्रथम करंडक या ठिकाणी दिला जाईल आयोजकांच्या माध्यमातून. 1,00,000 रुपये. द्वितीय करंडक 50,000 रुपये. तृतीय चतुर्थ पारितोषिक असेल 20,000 रुपये. आणि जर शक्य झालं तर 32 संघांना टी शर्ट आयोजकांच्या माध्यमातून देण्यात येईल. जर मित्रांनो वेऊर चषकाची स्पर्धा आवडली असेल तर मनापासून टाळायला हरकत नाहीये. धीरज मोरे यांचं एक टॅगलाईन आहे, ना स्वतःसाठी ना पैशासाठी आम्ही स्पर्धा भरवतो, आमच्या गावाच्या अस्मितेसाठी. जे कधी कोणाला जमत नाही ना ते आपल्याला करायला आवडतं. दुनिया के सारे शौक पाले नहीं जाते, कांच के खिलौने हवा में उछले नहीं जाते, परिश्रम करने से जीत बन जाती है आसान, क्योंकि सारे काम
तकदीर के भरोसे टाले नहीं जाते. आज नशीबवरती नाही तर स्वतःच्या मेहनतीवरती स्वतःच्या कर्तृत्वावरती ही स्पर्धा सर्वांपेक्षा वेगळी पाहायला मिळते. जर प्रेक्षक पुन्हा एकदा विनंती करतो, स्पर्धा आवडली का? पुन्हा एकदा प्रेक्षकांना विनंती करतोय, जर स्पर्धा आवडली असेल तर टाळ्यांचा कड येऊन द्या. प्रत्येक प्रेक्षकाला विनंती करतोय, या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉ आपण पाहतोय. मॅन ऑफ द मॅच साठी विविध पारितोषिक जे कधी कोणाला जमत नाही ते वेवूरकरांना करायला आवडतं. ही टॅगलाईन सातत्यानं त्यांच्या माध्यमातून देण्यात आलाय. जवळ बाक टू क्रिकेट मैदानाच्या दिशेने याहीवाला यष्टीरक्षक बीट, परंतु आता रन आउटच्या सुरूमध्ये क्रिकेटच्या परिभाषेतील आत्महत्या ज्याला म्हटली जाते ना, ती आत्महत्या शाकीरच्या माध्यमातून करण्यात आली. ऍक्शन रिप्ले पाहायला डेफिनेटली आवडेल. शाकीर पुढे आले होते. शाकीरचं म्हणणं होतं की या बॉलवरती सिंगल पाहिजे, परंतु मलिक आवड अंतिम क्षणाला पुढे सरसवले आणि शाकीरच्या खेळ लागलाय. पूर्णविराम, फुल स्टॉप, विकेट डाऊन. विकेट क्रमांक दुसरा मैदानाच्या बाहेर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये शैबू दाखल झालाय. शैबूला जबाबदारीने खेळ करावा लागेल. म्हणतात ना, जबाबदारीने टॉनिक पिणारा माणूस आयुष्यभर थकत नसतो, तो जबाबदारीचा टॉनिक प्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. बॅकफूट पंच, व्हॉट अ शॉट, परंतु अप्रतिम दर्जेदार नेत्र दीपक क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. कॅप्टन फ्रॉम डिफरंट मिस्टर दीपक स्वतःला झोकून दिलं आणि चेंडूला स्टॉप केलं. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले अगदी पाकपूटला आले, एक्स्ट्रा कव्हरला फटका केला आणि चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू नाही आहे तर या बॉलवरती सिंगल रन मिळाली आहे. नेक्स्ट मॅच बोथ टीम टॉस सडिया एका बाजूने पॅराडाईज बोईसर आणि त्यांच्या विपसंघ साई गणेश सातपडे, दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. याही वाला फटका छान केला, एका हाताने बॉल अडवलाय. एकच धाव पुन्हा एकदा मिळते. डेट ओव्हर सुरू आहे सध्याच्या गहीला. एकच्या मध्ये फलकावरती हवा आपण पाहतोय 46 46. एक चौकाराचा 50, जर चौकार नाही आला तर 50च्या आतमध्ये. परंतु पाहूया काय घडेल. याही वाला समरी डिलिव्हरी क्रिकेटच्या खेळामध्ये ज्या चेंडूला समरी डिलिव्हरी हे नाव दिलं गेलं आहे, फलंदाजांना चकित करणारे हे चेंडू पाहायला मिळतात. सातत्यानं बीट करणारे चेंडू, परंतु या बॉलवरती एक सिंगल मिळाली आहे. समजवा रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळतो शैबू. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सैबाज. सैबाज ज्या वेळेला येईल त्यावेळेला मला दांडी उचलायची मला प्रीमियर लीग आठवते. सैबाजने केलेली फलंदाजी. यावेळेला पाकफूट पंच, परंतु चांगले क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगल रन, ज्या वेळेला एक सिंगल रन मिळते फलकावरती धावा पाहायला मिळतील तब्बल 48 धावा फलकावरती. 48-49 टू विन. या ठिकाणी मात्र 49 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलं. नेक्स्ट मॅच सेमीफायनल क्रमांक 2 आपण दोन संघांमध्ये पाहणार आहोत. एका बाजूने साई गणेश सातपाडी आणि त्यांचे विपसंघ पॅराडाईज बोईसर. दोन्ही संघाच्या कॅप्टनना विनंती करतो आपण या टॉस साठी. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपल्याला पाहायला मिळतात. पंकजी गावडे सर असतील, तदनंतर रोशनजी मोरे, सुशील मोरे असतील, धीरज पाटील असतील, विकास मोरे, निलेश पाटील, ओमकार पाटील, प्रेम मोरे, हितेश घरत, निलेश वाणी, अनिश ठाकूर, करण ठाकूर, प्रताप गडक, तदनंतर रिंकेश पाहायला मिळतात, प्रसाद पाटील, साहिल जाधव आणि त्याच्या सोबतीनं बलवंत पाटील. धीरजजी मोरे यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय, अनुभवतोय. बंड्या मात्रे यांना विनंती करतो या आपल्या शिवबसचे मात्र दोन संघांमध्ये आपण टॉस या ठिकाणी करणार आहोत. दोन संघांमध्ये एका बाजूने साई गणेश सातपाडी आणि त्यांच्या विपसंघ पॅराडाईज बोईसर. शाकीरजी बावला यांना विनंती करतो या आपल्या शिवबसचं मात्र या ठिकाणी टॉस करायचा आहे. त्यांच्या माध्यमातून सामनावीरचा पुरस्कारी करता क्रिकेट स्पोर्ट्स गॉगल त्यांच्या माध्यमातून देण्यात आलं.
आपण पाहतोय. चला दिवेश या. या ठिकाणी मात्र पहिला चॉईस देणार आहोत दोन संघांमध्ये. एका बाजूने पॅराडाईज बोईसर, दुसऱ्या बाजूने साई गणेश सातपाडी अशा दोन संघामध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूने वेहूरच्या, दुसऱ्या बाजूने 2026. या ठिकाणी कॉईन्स विन. आणि या ठिकाणी मात्र टॉस जिंकला दिवेश पाटील. दिवच्या टॉस जिंकला, निर्णय असेल फील्ड फर्स्ट. महत्वाचा सामना आहे, सेमीफायनल. जर हा सामना जिंकला तर फायनलचं तिकीट मिळेल. या सामन्याकरिता रणनीती कशा पद्धतीनं पॅराडाईजच्या समोर आखली जाईल? असं काय नसेल, फक्त त्यांना आम्ही कमीत कमी दवा करण्याचा प्रयत्न करू आणि मोठा संघ आहे, थोडा तर प्रेशर असेलच. आणि आता मात्र क्षेत्ररक्षक स्वीकारले तर अपोजिट संघाला कित्येक धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. 35 ते 40च्या. असे चार कुठले गोलंदाज असेल त्यांच्यावरती खूप खूप महत्त्वपूर्ण जबाबदारी या सामन्याकरिता तुमच्या माध्यमातून देण्यात येईल. हर्षल, महेश आणि प्रेषित धैर्य. या ठिकाणी मात्र या अयन आपण विचारूया. अयन, टॉस जिंकल्याचा निर्णय कसा? हम लोग भी फील्डिंग ही लेते हैं. आता प्रथम बॅटिंग करायची आहे. सातपटी संघासमोर किती धाव बनण्याचा प्रयत्न असेल? 45 to 50 करने की कोशिश करेंगे. या ठिकाणी मात्र टॉस बॉक्स मध्ये न्यूज असे, टॉस जिंकला गेला साई गणेश सातपाडी संघाने. टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षक स्वीकारले पॅराडाईज बोईसर संघाला आमंत्रित केलं फलंदाजीसाठी. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. थँक्यू सो मच कॅमेरामॅन हितेश पागधारे. आयोजकांच्या माध्यमातून प्रत्येक प्रेक्षकांना विनंती आलाय की आपण मात्र मैदानाच्या आतमध्ये यायचं नाहीये. जावा बाग टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सामन्याला होतोय सुरुवात. उत्तर रेखाला सुरुवात होत असताना पाहायला मिळेल आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूने दीपक आणि त्याच्या सोबतीनं सोनू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतात. या संघाची महत्वाची जोडी पाहायला मिळते. पहिला बॉल घेऊन गोलंदाज शाकीर सज्ज होईल. पहिलाच बॉल आणि या ठिकाणी मात्र बिग 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 विकेट डाउन. बड़ी मछली जाल में फंसती हुई. दीपक निराश, हताश, हतबड मनाने मैदानाच्या बाहेर. अगदी आश्चर्याचा धक्का दीपकला मिळाला. लेग ब्रेकचा बेताज बादशाह. शाकीरने फिंगर रोल केल्या आणि यष्टी रक्षक स्टेपने चांगल्या पद्धतीने कॅरी केला आणि फलंदाज या ठिकाणी विकेट स्टंपिंगच्या माध्यमातून बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये सूरज पाडिंगला. या बॉलला पुन्हा एकदा हवा. मागच्या बॉलची कॉपी आणि पेस्ट पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी मात्र टान्सचा कळकळा पाहायला मिळतोय. तारापूरच्या पाठीराख्यांच्या माध्यमातून पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेण्यात आली. हे पाठीराखे आपल्या तारापूर संघाच्या या ठिकाणी मात्र आपल्या संघाला सपोर्ट करण्यासाठी आज वेहूरच्या क्रीडांगणावरती दाखल झाल्यात. आता पाहूया या बॉलवरती एक्झॅक्ट मैदानावरती घडलं काय.
या ठिकाणी हृदयाचे ठोके वाढले असतील आता युवा टायगर या संघाचे. या बॉलवरती ऍक्सिडेंट, मैदानावरती घडलं काय, बिघडलं काय, या गोष्टीची चर्चा सुरू आहे. परंतु पाहूया ना मैदानावरती घडणार काय. पंच आपल्या स्थानी आणि पंच काय डिसिजन पोहोचवतील. पूर्ण एकदा तेच म्हणलंय. पंच हलकाशा पावलांना आपल्या जागेवरती जातात आणि पंच चा बोट आकाशाकडे. OUT चषक विकेट डाऊन. या ठिकाणी ऍक्शन रिप्ले आपण पाहूया. या बॉल वरती या ठिकाणी पाहायला मिळतोय गोलंदाजाने चांगला चेंडू पाहायला मिळाला. पाय हवेमध्ये तरंगले आणि तरंगल्यानंतर काय, सूरज फक्त सकाळी दुपारीच तापतो परंतु आज त्याला खेळपट्टीवरती तापता आलेला नाहीये चांदाप्रमाणे आणि सूरजच्या खेळ लागलाय पूर्ण विरा. फुल स्टॉप. सेफने काय अप्रतिम MSD ची काही क्षणात आठवण करून देणार स्टंपिंग पाहायला. क्लोज यष्टी रक्षक. व्हाईट बॉल आहे. यस पंच माहिती आहे. एक धावा फलकावरती आहे. याही बॉल कशा हाताने फटका खेळला तर पंचांना थोडस बाजूला जावं लागलं. चिराग सरांना पण पाहतोय चांगल्या पद्धतीने पंचांची भूमिका पार पडताना पाहायला मिळतील. चिराग सरांना पण पाहतोय. ब्रँड बिरवाडी चांगल्या पद्धतीने मात्र स्पर्धा कव्हर अप समस्या उमरोळीच्या आहेत. चांगल्या पद्धतीने मात्र पंचांची भूमिका पार पडत असताना या सामन्यामध्ये यावेळेला कशा हाताने फटका खेळला. आता माहिती आहे शाकीरच्या विरोधामध्ये अटॅक करून फायदा नाहीये. हलका कशा हाताने खेळायचा आहे. येणाऱ्या 4 षटकामध्ये आपल्याला आपला नॅचरल खेळ करावा लागेल. परंतु नॅचरल खेळ करावा लागेल. डू अ डाय. मागच्या वर्षी युवा टायगर तारापूरच्या विरोधामध्ये हवी ठरली परंतु या वर्षी सध्याच्या खेळीला तारापूर पडते युवा टायगरच्या विरोधात हवी. याही वेळेला हलकशा हाताने फटका खेळला. शाकीर म्हणतोय हरकत नाहीये, सिंगल जाऊ द्या. अति घाई आपल्याला आता करायची नाहीये. ना तर माहिती आहे ना अति घाई संकटात नेईल. घाई केली तर मग तुम्हाला भोगावं लागतील मैदानाच्या आतमध्ये. ते शाकीर सातत्याने आपल्या खेळाडूंना दर्शवतोय. या वेळेला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप सिंगल रन्स. या ठिकाणी सेफ म्हणाले होते माझ्याकडे थ्रो कर परंतु मलिकने मात्र थ्रो केलेला नाही. डॉट बॉल की सिंगल या गोष्टीची चर्चा होते. अंतिम क्षणाला एक सिंगल रन मिळते. सिंगलच्या मधून फलकावरती धावा पण पाहतोय. 5 चेंडूच्या मध्ये 5 अंकांवरती 2 विकेट गमावल्यात. खूप खराब सुरुवात युवा टायगर प्रमाणे मैदानाच्या धाळ धावायला. याही वेळेला काय स्टंपिंग पाहायला मिळाली. ॲब्सोल्युटली फंटास्टिक. जर मित्रांनो सेफची स्टंपिंग आवडली का तर टाळाचा कडकड येऊ द्या. पंचानं सातत्यानं DRS साठी मजबूर केलाय. आम्ही काम असं करतो ना की पंचांवरती दबावच टाकतो. हे सांगत असतानाच तारापूरचे खेळाडू जाऊया आपण संगीत कक्षेमध्ये आपण देऊया DJ प्रसाद यांना संधी. या ठिकाणी मात्र फलंदाज सुखरूपपणे असतील हे या ठिकाणी मात्र पंचांच्या माध्यमातून दर्शवलं गेलं. षटक संपले 1 आणि एका षटकामागे धावा झाले 5. 2 महत्वाचे विकेट गमवून फलंदाजी करतो युवा टायगर. तर दुसऱ्या बाजूने
जरा बॅक टू क्रिकेट पुन्हा एकदा सामन्याच्या दिशेने. पहिलाच बॉल लेग ब्रेक. आज तारापूरकर येताना मात्र एकच गोष्ट निवडली आहे, आज आम्हाला वेऊळ चषकामागे सेमी फायनलची सामना जिंकायचा आहे हेच दर्शवत असताना पाहायला मिळतात. यावेळेला पुन्हा एकदा स्लॉक स्वीप, पुन्हा एकदा डॉट बॉल. फक्त आणि फक्त या सामन्यामध्ये निर्धाव चेंडूच पाहतोय की काय, जणू काही मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांचे पराकष्ट करावं लागतील. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाने कशा पद्धतीने खेळ त्यांच्या माध्यमातून केला जाईल. धावफलक स्थिरवला 5 अंकांमध्ये 5 रन ऑन दी बोर्ड 2 लॉस. दुसरा षटक प्रगती पथावरती सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल पुढचा बॉल घेऊन. यावेळेला टाप केलेला परंतु क्षेत्ररक्षक आहेत, चेंडूला स्टॉप करीत परत एकच धाव या ठिकाणी पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने फलक पुन्हा एकदा आकार घेईल आणि फलकावरती धावा आपण पाहतोय 6 अंकांवरती 6 रन ऑन दी बोर्ड. काय सामना रंगतोय मैदानाच्या आतमध्ये. 49चा टार्गेट केलाय 5 षटकामागे. 30 बॉल मध्ये 49 सामना जिंकू शकतो दोन्ही संघ, परंतु कुठल्या बाजूनं हा सामना जाईल याही वेळेला मागून बोल्ड होत असताना पाहायला भीतोय. लेग ब्रेक बॉल, स्टंपचा वेध आणि स्टंपचा वेध घेतल्यानंतर फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन. धावफलक स्थिरवला, धावफलकावरती धावा पण पाहतोय. 4 चेंडूच्या समाप्त 6 अंकांवरती 3 विकेट. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आदित्य बाडिंग साडी. पुढचा बॉल पुन्हा एकदा सेफचा. याही वेळेला बॉल सोडून दिला पंचांचा इशारा तर वाईट बॉल. आता अतिरिक्त वळण घेणारा बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला सेफच्या माध्यमातून. याही वेळेला वा काय चेंडू पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी करत असताना गोलंदाज सेफच्या माध्यमातून मेहनत करावी लागेल. सामन्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला हलक्याशा हाताने पुन्हा एकदा फटका केला. आणखीन एक सिंगल रन आणि सिंगलच्या मदतीने फलकावरती धावा पाहतोय. 2 षटकाच्या अखेरेमध्ये 8 या अंकांवरती 3 विकेट. मैदानाच्या आतमध्ये संयम नाही तर तुम्हाला आक्रमक दाखवायचं आहे. चौकाराची भाषा तुम्हाला आता बोलावी लागेल मैदानाच्या आतमध्ये. 70 ग्रॅमचा बॉल त्याला आता फुटबॉल प्रमाणे करावा लागेल. याही वेळेला प्रयत्न करता परंतु सातत्यानं प्रयत्नांचा पराकष्ट करता परंतु या ठिकाणी बॅट आणि बॉल मध्ये संपर्कच होत नाहीये प्रॉपरली. याही वेळेला फटका छान सरळ चिडूला फेकून दिलाय. कव्हरच्या रिजाला सलामी ठोकणारा हा आलाय वेऊळ चषकाचा ब्रँडेड चौकार 4. या चौकाराच्या मदतीनं पुन्हा एकदा धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. 13 रन 13 या अंकांवरती. याही वेळेला हलका शाताना फटका केला. पुन्हा एकदा एक सिंगल रन या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीनं 14 रन ऑन दी बोर्ड. काहीशा टेक्निकल इश्यू या ठिकाणी पाहायला मिळाल्या. आपण पाहतो एलईडी स्क्रीन. असे कमी स्पर्धा आहेत बॉक्स क्रिकेटच्या पालघर जिल्ह्यामध्ये, त्याच्या स्पर्धेमध्ये एलईडी स्क्रीन पाहायला मिळते. 3 दिवस पहा. जे कधी कोणाला जमत नाही ना ते आमच्या धीरज मोरे यांना करायला आवडतं. ही आमची संपूर्ण एंटायर टीम पाहायला मिळते. एका बाजूने पंकज गावड असतील, तदनंतर बळवंत पाटील असतील, रोशन मोरे, तदनंतर सुशील मोरे असतील, धीरज पाटील असतील,
अबरीश मोरे असेल, विकास मोरे असेल, निलेश पाटील असेल, ओमकार पाटील असेल, प्रेम मोरे, हितेश गरत, निलेश वाणी, अनिश ठाकूर, करण ठाकूर, प्रताप गडक, त्यांच्यानंतर रिंकेश, तदनंतर प्रसाद पाटील, साहिल जाधव, भार्गव, जनरेटर या ठिकाणी पाहायला मिळतं. ही संपूर्ण एंटायर टीमच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. जे कधी कोणाला जमत नाही ना ते आपल्याला करायला आवडतं. प्रत्येकाच्या डिक्शनरीमध्ये फायदा हा शब्दच नाही आहे. जे करायचं सर्वांपेक्षा वेगळं करायचं, त्याच्यामुळे ही स्पर्धा सर्वाधिक टॉप क्लास या ठिकाणी स्पर्धा आपण पाहतोय. जाऊया बाग टू क्रिकेट. पुन्हा एकदा सामना दिवशी 11-34 समीकरण पाहायला मिळते. 17-17 खतरा आहे सध्याच्या गेल्या युवा टायगरवर. यॉर्कर टाकलाय पुढले एकदा सेफने पंचाकडे जाऊन अपील, परंतु आता सेफ देखील स्वतः इंटरेस्टेड नाही आहेत. त्याने पंचाकडे आवड अपील केल्यानंतर त्यांनी देखील टाच फेटाळली. त्यांना माहिती आहे फलंदाज सुखरूप बसला आपल्या क्रीजवरती. कुठली धाव नाही आहे. डॉट बॉल. 10-34 चौकार ठोकावं लागतेला सामन्यामध्ये. पुढचा बॉल याही बॉल सफल झाले. ऑन साईडला फटका खेळण्याचा प्रयत्न आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज आणखी एक मैदानाच्या बाहेर पडझड पाहायला मिळतोय क्रिकेटच्या खेळामध्ये. जवळ पुन्हा एकदा पाचच्या दिशेने फरदीनचा पुढचा बॉल टाप खेळला. आणखीन एक डॉट बॉल. शाकीर आले बॉल पर्यंत. कुठलीही धाव नाही आहे. विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फुल टिकेटमध्ये चांगली कामगिरी केली शाकीरने या सामन्यामध्ये. याही वाला फटका छान केलाय. पुन्हा एकदा सिंगल रन मिळते. शाकीर सातत्याने आपल्या खेळाडूंना म्हणतोय घाई नको, आणि तेच पाहायला मिळते. क्षेत्ररक्षकांना बॉल अडवल्यानंतर मात्र स्वतःकडे चेंडू ठेवतात. सिंगल पूर्ण होतं. तदनंतर मात्र गोलंदाजांकडे थ्रो करताय. पहिला सामना जिंकला. दुसरा सामना देखील विजयाच्या दिशेने मार्ग केला आतापर्यंत तारापूर इलेव्हन संघाने. यावेळेला स्विचिटचा फटका केलाय. अल्टी पलटी आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. कल्टी चौकारे करता. व्हॉट अ शॉट. ग्रेट फटका या ठिकाणी पाहायला मिळाला. फलंदाज मिस्टर सोनू ह्याच्या माध्यमातून चांगला स्ट्रोक त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. स्विचिटचे फटके बॉक्स क्रिकेटमध्ये कमी प्रमाणामध्ये पाहायला मिळतात, आणि जेव्हा पाहायला मिळतात तेव्हा स्वालेट पाहायला मिळतील. याही वेळेला फटका छान केलाय, परंतु पुन्हा एकदा एकच धाव या ठिकाणी मिळते. सिंगलच्या मदतीनं फलकावरती धावा 22 या अंकांवरती 22. पूर्णपणे सामना आपल्या बाजूने जिंकवलाय. वन साइड मॅच होत असताना पाहायला मिळते. एक तर्फी हा सामना झुकलाय. म्हणतात ना या उभ्या आयुष्यामध्ये कधीच कोणाला दोन गोष्टी मान्य नसतात. पहिली गोष्ट म्हणजे वन साइड लव, एक तर्फी प्यार, आणि दुसरी गोष्ट म्हणजे वन साइड मॅच. परंतु युवा टायगर संघाला तारापूर 11च्या विपक्षामध्ये वन साइड मॅच, एक तर्फी हार मान्य करावी लागली. त्याचं कारण आहे विथ द बॉल, विथ द बॅट, विथ द फील्ड मध्ये खूप चांगल्या पद्धतीनं कामगिरी पाहायला मिळाली तारापूर 11 या संघाची. आणखीन एक फलंदाज बाद. आता येणारे 3 बॉल 29. गोलंदाज पूर्ण एकदा सज्ज होतोय. याही वेळेला समोर फटका डॉट बॉल, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळेल. 2-29. सामना पूर्णपणे झुकवला आपल्या बाजूनं. टॅप, परंतु कुठलीही धाव नाही आहे. स्वतःपुरती टॅप आपण म्हणतो ना, तो फटका या ठिकाणी फलंदाजाकडनं खेळण्यात आला धीरजकडनं. फुलटॉस बॉल, वेगवान चेंडू पाहायला मिळतो. पाटला बॉल स्पर्श. आता फलंदाज करतो मैदानावरती हर्ष एका धावांचा. नो +1 या ठिकाणी पाहायला मिळेल. 22 धावा. आता येणारे 1 चेंडू आणि 27. याही वेळेला निर्धाव चेंडू डॉट बॉल. पहिला संघ येऊर चषक 2026 पर्व दुसरा मध्ये फायनल मध्ये प्रवेश होत असताना पाहायला मिळतोय. तारापूर 11 संघ कॉंग्रॅच्युलेशन, हार्ड लक टीम युवा टायगर. आणि या सामन्यात